नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, पार्टी विथ डिफरन्स असं विरोध लावणारा पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्ष. त्या पक्षामध्ये सध्या मध्य प्रदेशामध्ये जे चाललेलं आहे, बंड चाललेलं आहे, नरोत्तम मिश्रा यांचं तिकीट देण्यावरून जे चाललेलं आहे ते पक्ष खपवून घेईल का, सहन करेल का, काय नेमकं वाटतं? मंडळी, चुनाव म्हणजे पोटनिवडणूक, त्या निवडणुकीचं तिकीट मिळणार असं चाललं होतं. आणि हे नरोत्तम मिश्रा येथे 6 वेळा आमदार राहिलेले आहेत. गृहमंत्रीपासून अनेक पदं त्यांनी भूषवलेली आहेत. शिवराजसिंग चौहान यांच्या मंत्रिमंडळात ते 3 वेळा 4 वेळा मंत्री होते. 6 वेळा आमदार राहिलेले असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि तसं त्या मध्य प्रदेशच्या त्या भागामध्ये त्यांचं नाव आहे, खूप नाव आहे, त्यांचं काम आहे असं दिसतंय. तर अशा व्यक्तीचं तिकीट हे देणार असं सांगूनही कापलं गेलं. ते का कापलं गेलं? आणि त्यानंतरची परिस्थिती जी आहे ती भयावह आहे की त्यांचे समर्थक हे रस्त्यावर उतरले, ते बहुसंख्येने उतरले आणि त्यांनी केवळ पार्टीच्या नावाच्या घोषणा दिल्या नाही आहे, तर मोदी शहांच्या नावाच्या मुर्दाबाद घोषणा दिल्या. अमित शहांच्या मुर्दाबादच्या घोषणा जाऊ द्या, तो विषय काय मोठा नाही, पण मोदींच्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नावाच्या मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. तिथल्या स्थानिक तिथले मुख्यमंत्री जे आहेत मोहन यादव, त्यांच्या नावाच्याही घोषणा दिल्या, निषेधार्थ घोषणा दिल्या. पण यापेक्षाही मुख्य त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि त्याचं आत्ताचं शीर्षस्थ नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांच्या नावाच्या निषेधार्थ घोषणा तिथे दिल्या. आता त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आता हे कार्यकर्त्यांना समजवा, नाहीतर पक्षाबाहेर पडा, असं त्यांना स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. तर ते समजूतदारपणाचा आणत आहेत आणि म्हणत आहेत की आता ज्यांना तिकीट मिळालेले आहेत, आशुतोष तिवारी, त्यांना निवडून आणायचं आहे, निवडून असं म्हणत आहेत. पण एकूणच त्यांचं काही हे असल्याशिवाय, त्यांची संमती असल्याशिवाय हे लोक त्यांचे समर्थक रस्त्यावर येतील का, एवढ्या मोठमोठ्या घोषणा देतील का, असाही विषय येतो. आणि भारतीय जनता पक्ष असं म्हटलं जातं हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे संघटनेपेक्षा नेत्याला मोठं मानलं जात नाही, संघटनेपेक्षा कोणी मोठा नसतो असं म्हटलेलं आहे. त्यामुळे कुणी नेता जेव्हा स्वतःला मोठं मानायला लागतो तेव्हा पक्षवरची दखल घेतो की हा आपल्याच नेतृत्वाला हा आव्हान देईल का, स्थानिक नेतृत्वाला आव्हान देईल का, किंवा ह्याचं जरा आता निराळं चिन्ह आहे, त्यामुळे ह्याला आता ह्याचं तिकीट, ह्याचं कुठेतरी पंख छाटले पाहिजेत असंही पक्ष विचार करतो. उदाहरणार्थ के.एल. मलकानी यांचं तिकीट कापलं गेलं, कलराज मिश्र यांचंही तिकीट यावेळेला कापलं गेलं होतं. आत्ता नाव अडवाणींचं येतं की 14 साली अडवाणींचं तिकीट त्याच काळात कापलं गेलं. पण अडवाणी याच्यापेक्षा खूप वेगळे आहेत. अडवाणी हे काही हे सर्वसामान्य नेते नव्हते, तो भाग वेगळा. ते स्वतःही त्यांनी जाहीर केलेली निवृत्ती होती, म्हणजे करणार होतेच, तो भाग वेगळा झाला. परंतु हे बाकीचे नेते जे आहेत ते शांत राहिले. तसे हे जे के.एल. मलकानी, कलराज मिश्र, मुरली मनोहर जोशी, हे ठीक आहे. हे आत्ता जे नरोत्तम दास मिश्रा आहेत ते शांत राहतील का? शांत राहतील असं आत्ता तरी वाटत नाही. आणि पक्षही ते खपवून घेईल असंही आत्ता वाटत नाही आहे, कारण थेट मोदींच्या नावाच्या घोषणा दिलेल्या आहेत. त्यांनी अगदी इथल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा दिली असली तरी त्यांनी खपवून घेतलं असतं. मोदींच्या नावाच्या घोषणा आहेत, त्यामुळे पक्ष खपवून घेईल असं वाटत नाही आहे, कारण हे सगळे संदेश ह्या माध्यमांमुळे आता देशभर पसरत असतो. आता हा झाला एक भाग. पण तरीही पक्ष आज पण जी बंड झाली ती पक्षाने खरंच बंडखोरी खपवून घेतली आहे का, की नाही घेतलेली खपवून, की बंडखोरी पुढे पक्ष हा नमलेला आहे की नमलेला नाही आहे? तर मुळामध्ये आता कलराज मिश्र किंवा तुमचे के.एल. मलकानी यांची नावं आपण घेतली, मुरली मनोहर जोशी यांची नावं घेतली आपण, तर ते मुळातच अनुशासन पाळणारे होते. ते मुळात विनयशील, आज्ञाधारक असेच ते होते. त्यांना नाही दिलं तिकीट, त्यांनी म्हटले हा पक्षाने मंडळाने ते एक विचार केलेला आहे वेगळा, आम्ही बाहेर पडतो, मी स्वस्थ बसतो. परंतु अनेक वेळा आता मुंडे महाजनचा प्रश्न येतो इथे महाराष्ट्रामध्ये. समजा गोपीनाथ मुंडेंनी 2006 साली
प्रमोदजी महाजन गेल्यानंतर जे बंड केलं होतं पहिल्या वेळी 2006 त्यांनी पहिलं बंड केलं, तेव्हा काय झालं, त्यांच्या शक्तीपुढे भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व, केंद्रीय नेतृत्व नमलं होतं. सगळ्या आमदारांचा, सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांचा, अध्यक्षांचा, सगळ्यांचा राजीनामा पक्षाकडे गेलेला होता मुंडेंसाठी, गोपीनाथ मुंडेंच्या समर्थनासाठी. आणि हे सगळं गोपीनाथ मुंडेंनीच केलं होतं, करून आणलं होतं, आपली ताकद दाखवण्याची, शक्ती आजमावण्यासाठी, ताकद दाखवण्यासाठी आणि वरच्या नेतृत्वाला नमवण्यासाठी. वरचं नेतृत्व नमलं. त्यानंतर पुन्हा 2010 साली पुन्हा गोपीनाथ मुंडेंनी बंड पुकारलं होतं, पक्षाविरोधात बंड पुकारलं होतं आणि जवळजवळ 2-3 महिने ते चाललेलं होतं. मग पुन्हा सुषमा स्वराज वगैरे मध्ये पडून तेव्हा गोपीनाथ मुंडेंची काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी पण झालेली होती. पण काँग्रेसने त्यांना काय, जे सोनिया गांधींचे सल्लागार होते अहमद पटेल, त्यांनी काही त्यांना अटी घातल्या. त्या अटी यांना पटल्या नाहीत की तुम्ही यायचं 3 महिने, तुम्हाला काही कुठले पद मिळणार नाही, काही नाही, त्यानंतर विचार केला जाईल वगैरे, असं काही त्या अटी घातल्या. परंतु त्यामुळे मग गोपीनाथ मुंडे तेव्हा काँग्रेसमध्ये गेले नाहीत आणि पुन्हा सुषमा स्वराज वगैरे मध्यस्थी करून ते पुन्हा पक्षात कार्यरत झाले. मुळात गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते, मोठे नेते होते, खरंच आहे, पण त्यांची महाराष्ट्रात ताकद होती, ते लोकनेते होते. पण ते सांगायचा मुद्दा असा आहे की त्यांच्यापुढे पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातलं नेतृत्व हे नमलं होतं. राज्यातलं नेतृत्व त्यांच्याच हाती होतं, परंतु केंद्रातलं नेतृत्व त्यांच्यापुढे नमलं होतं, हे सत्य आहे. येडियुरप्पा कर्नाटकचे, त्यांच्यापुढे त्यांनी स्वतः ताकद दाखवली आणि त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालं होतं आणि पुन्हा मुख्यमंत्री पक्षाने त्यांना केलं. ते 1 वर्षासाठी केलं हे खरं आहे, त्यांना 1-2 वर्ष राजीनामा द्यायला लावलं हेही खरं आहे, परंतु त्यांच्यापुढेही केंद्रीय नेतृत्व हे नमलं होतं. कोण नमलं, ह्याचा अर्थ काय आहे की शक्तीपुढे केंद्रीय नेतृत्व नमतं. आता कदाचित नरोत्तम मिश्र आहे, त्यांची ताकद पण मर्यादित असणार आहे. त्यांची ताकद त्यांच्या तालुक्या मतदारसंघापुरती किंबहुना 1-2 जिल्ह्यापुरती असणार आहे. त्यामुळे पक्ष फार दखल घेणार नाही आहे. पक्षाला वाटते की आपलं वरचढ हे ठरण्याची शक्यता आहे भविष्यात, किंवा यांचे काही वेगळ्या महत्त्वाकांक्षा आहेत, त्यामुळे पक्षाने त्यांचा असा विचार केला असावा. पण त्यांची ताकद काय राज्यभर दिसत नाही आहे. मध्य प्रदेश पूर्ण राज्यात ते राज्यातले मोठे लोकनेते आहेत असं काही नाही आहे. पण गोपीनाथ मुंडे वगैरे हे राज्यातले मोठे नेते होते, पण ह्यांच्यापुढे मात्र पक्ष नमला होता. येडियुरप्पांपुढे पण पक्ष नमला होता, हे मात्र खरं आहे. अर्थात उमा भारतींना पक्षाने बाजूला केलं हेही खरं आहे, पण उमा भारतींनी त्याच्यावर बंड केलं नाही किंवा त्याच्याविरुद्ध आणखी तरी वेगळा पक्ष काढला होता हे खरं आहे. परंतु उमा भारती मुळातच संघ आणखीन परिवाराच्या जवळच्या होत्या, फार जवळ, त्या अजूनही तशा आहेत. त्यामुळे त्यांनी फार काही वेगळं काही शक्ती आपली दाखवली वगैरे असं केलं नाही, त्या थांबल्या आणि त्यांचं वेगळं सामाजिक काम वगैरे हे त्यांचं सुरू आहे. पण गोपीनाथ मुंडे, येडियुरप्पा यांच्यापर्यंत पक्ष नमला होता हे खरं आहे. आत्ता नरोत्तम मिश्रा जे आहेत त्यांच्यापुढे पक्ष नमेल का, काय होईल, तर नाही नमणार पक्ष. त्यांच्यापुढे पक्ष नमेल असं वाटत नाही. ह्याचं कारण असं आहे की नरोत्तम मिश्रा यांची ताकद कितीही म्हटलं तरी ती ताकद ही 1-2 त्या मतदारसंघापुरतीच आहे किंबहुना जिल्ह्यापुरतीच आहे. संपूर्ण राज्यभरात त्यांची ताकद असेल, एवढे मोठे लोकनेते तिथे असतील असं वाटत नाही. आणि ज्या मोदीजींच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या तिथे त्याचा परिणाम त्यांच्यावर होणार आणि त्यांच्यावर कारवाई ती होऊ शकते. फक्त आता पोटनिवडणूक आहे म्हणून पक्ष शांत बसेल, याच्याकडे त्यांना ती सीट जी आहे, जागा जी आहे ती निवडून आणायची आहे. कारण जर ती जागा हरले तर त्याचं श्रेय, त्याचं सगळ्याचं हे आहे ते श्रेय जे आहे ते नरोत्तम मिश्राच घेणार आहेत. त्यामुळे याचा परिणाम वेगळा संदेश जाणार आहे राज्यभर, मध्य प्रदेश राज्यभर हा वेगळा संदेश जाईल. त्यामुळे पक्ष आत्ता शांत राहणार आहे. मंडळी, आपल्याला काय वाटतं, अजूनही भाजपमध्ये पार्टी विथ डिफरन्स हे आहे का, अनुशासन पद्धती ही आहे का, सगळ्या गोष्टी ह्या वरून होतात, म्हणजे एक वेगळं मंडळ आहे, त्याच्यापेक्षा कार्यकर्त्यांपेक्षा कोणी नेता मोठा नाही, पक्षात संघटनेपेक्षा कोणी नेता मोठा नाही, असं अजूनही चाललं आहे का, आपल्याला काय वाटतं, आपण जेव्हा पाहिजे तेव्हा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.